तळोदा नगर परिषदेत विषय समित्यांची निवड, शिवसेनेच्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आक्षेप। तळोदा नगर परिषदेच्या स्थायी व विविध विषय समित्यांची निवड करण्यासाठी आयोजित विशेष सभा पीठासीन अधिकारी तहसीलदार दीपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या सभेस नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते। नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी शीतल पाडवी यांची निवड करण्यात आली। सदस्य म्हणून गायत्री पिंपरे, हर्षा पाडवी, मोनिका माळी, जयश्री माले यांचा समावेश आहे। सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पाडवी यांची निवड झाली। सदस्य म्हणून इम्रान खाटिक, मीराबाई कोडी, कपिल कर्णकार व शिरीष माळी यांची निवड झाली। पाणी पुरवठा जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी कल्पेश चौधरी, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी रामानंद ठाकरे यांची निवड झाली। महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी हर्षा पाडवी यांची निवड झाली आहे। दरम्यान या निवडीवर शिवसेनेने आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मधील कलमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत ही निवड रद्द करून नव्याने स्थायी समित्यांची निवड घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नगरपालिकामध्ये स्टँडिंग कमिटीचं इलेक्शन झालं। त्या स्टँडिंग स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कायदा 1965च्या कलमांचं पूर्ण एक प्रकारे अवहेलना करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आम्ही सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे गटनेता आणि मी स्वतः तोंडी हरकत नोंदवली होती, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही आणि त्यांनी निवडणूक प्रक्रिया पुढे नेलेली आहे। तर या संदर्भात प्रोसिडिंग झाल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या संदर्भात तक्रार देणार आहोत। स्टँडिंग कमिटीमध्ये निवडलेले सदस्य जे आहेत, काही सदस्य बेकायदेशीर आहेत, नियमानुसार त्यांची नियुक्ती करता येत नाही, परंतु सर्व नियम धाब्यावर बसून स्टँडिंग कमिटी नेमण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, नगर विकास खात्यांना तक्रार देणार आहोत। नेमकं कोणत्या गोष्टींवर